नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. चैत्र महिना सुरू आहे. परमपवित्र उत्साहवर्धक असा हा महिना आम्हा गृहिणींच्या मनालासुद्धा चैतन्य उत्साह देणारा, निसर्गातसुद्धा चैतन्य देणारा अशा ह्या चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौर आपण आपापल्या घरी बसवावी. कुठलेही आपले हे जे परंपरा असतात, आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही सण परंपरा सांगितले आहे त्याच्यामागे काही एक अर्थ लपलेला असतो. गोंदवलेकर स्वामी महाराज याला पुष्टी देतात की अशा ह्या ज्या परंपरा असतात, चैत्र गौर बसवणे, संक्रांतीचं हळदी कुंकू करणे, जयंती उत्सव साजरे करणे, ह्यामधनं आपल्या मनामध्ये भक्तिभाव खोल रुजत जातो. आणि एकदा मनामध्ये भक्तिभाव रुजला की त्या ठिकाणी कुविचार येत नसतात. चैत्र गौरीचा महिना आहे. आपापल्या घरी तुम्ही गौर बसवली असेल. आपली माहेरवाशीण गौरसुद्धा या दिवसात येते. छान आंबापना, आंबा डाळ छान करावं आणि सण साजरे करावे. चैत्र गौरीच्या ह्या अत्यंत पवित्र अशा महिन्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे आधी व्यास महर्षींना वंदन करूया, त्यांच्या व्यासपीठाला नमस्कार करूया. त्यानंतर प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेऊन आपण भगवान श्रीकृष्णांकडे वळायचं आहे. सदा सर्वात्मभावेन भजनीयो व्रजेश्वरः करिष्यति स अस्माकं दैहिकं पारलौकिकम्. आपलं ऐहिक आणि पारलौकिक कल्याण भगवान श्रीकृष्णच आपल्याला साधून देणार आहेत. अशा योगेश्वराला नमस्कार करूया. आणि यानंतर माऊलींचं स्मरण करायचं आहे आपल्याला. धन्य ते भूमी, धन्य ते प्राणी, जे देखती नयनी ज्ञानदेवा. धन्य ते जन, धन्य ते मन, ऐकती चिंतती ज्ञानेश्वरी ते. आळंदीचं दर्शन घेतात आणि ज्ञानेश्वरी ऐकतात आणि इंद्रायणी तीरी बसून हरिपाठ म्हणतात. ते सगळे धन्य 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 लोक आहेत. श्रोते हो, अनुभव घ्या या गोष्टीचा. आज आपल्याला समर्थ रामदास स्वामींचे 2 श्लोक म्हणायचे आहेत. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. हा आपण मागच्या प्रवचनात म्हटला होता. याच्या पुढचा श्लोक आज म्हणू. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानीत जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. जय जय रघुवीर समर्थ. या सगळ्यांची कृपाशीर्वाद घेऊन आपण आपल्या ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधल्या पुढच्या ओव्यांकडे आपण आता वळणार आहोत. आपण 294 ओव्या पाहिलेल्या होत्या. त्या आत्मसंयम योगाच्या हृदयाकाशामध्ये जीवात्मा आणि कुंडलिनी 2 विलक्षण सामर्थ्यशाली तत्व एकत्र आल्यानंतर योगाच्या शरीरात, चित्तात, मनात, आकृतीत सगळा कसा बदल होतो याचं वर्णन माऊली करताय. 295 क्रमांकाची ओवी पहा. 294मध्ये असं सांगितलेलं आहे की तो जरी आधीसारखा सावयव दिसे, अवयवांसकट दिसतो, हात पाय डोळे नाक तसेच दिसतात, तरी वायूचे जैसे वळिले होय, तरी त्याचा देह हा वायूसारखाच आपल्याला दिसतो. वायूचे बनलेला आहे. वळिले म्हणजे तरी त्याचा देह वायूचाच बनला आहे असं आपल्याला दिसतं. असा योगी पाहायला मिळाला तर आपल्याला कळेल की खरंच असा योगी वायूचा बनला आहे. हे कसं काय दिसत असेल. ओवी क्रमांक 295. ना तरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोनी उभा, का अवयवची नभा उदयला जो.
कसा दिसतो तो योगी, कसं शरीर आहे? ना तरी कर्दळीचा गाभा, केळीचा खांब. केळीचा खांब असतो, गाभा म्हटलं त्याला. बुंथी सांडोनी उभा, त्या केळीच्या खांबाचे वरचे पापुद्रे निघाले की, बुंथी म्हणजे वरचे पापुद्रे निघाले की तो कसा एक उभाचा उभा केळीचा खांब दिसतो. केळीचा खांब असा म्हणजे त्याचे वरचे पापुद्रे निघाले. बुंथी म्हणजे पापुद्रे, सांडोनी सांडले की तो उभाचा उभा असा दिसतो. म्हणजे त्याची पानं काढले, पापुत्रे काढले की तो केळीचा खांब असा सरळ उभाचा उभा दिसतो. तसं ह्या योग्याचं शरीर दिसतं. कारण याच्या शरीरावरचे सगळे पापुद्रे निघून गेलेत. हा असा केळीच्या खांबासारखा उभाचा उभा दिसतो. किंवा का अवयव चिन्हभा उदयला जो, की किंवा तो कसा वाटतो मग, की तो आकाशालाच अवयव फुटले का काय असा तो दिसतो. म्हणजे त्या योग्याचं शरीर म्हणजे आकाश, आणि आकाशालाच अवयव फुटले का काय असं वाटतं. काय आश्चर्य. जसं केळीचे पापुद्रे काढून टाकले की केळीचा बुंथा आणि खांब उभा दिसतो, तसं या माणसाचं शरीर आपादमस्तक आकाश आहे, आणि इतकं पोकळ, इतकं हलकं असं ते आकाश आहे, आणि त्या आकाशाला जणू काही अवयव जोडले आहेत. 2 हात, 2 पाय, 2 कान, नाक असं जोडलं असं वाटतं. थोडक्यात योग्याचं शरीर हलकं, आकाशासारखं, वायूसारखं झालेलं असतं. कारण कुंडलिनी जीवात्म्याचं एकत्वात्मध्ये झालेलं असतं. सुंदर आहे. म्हणजे किती तो हलका फुलका झालेला असतो. ओवी क्रमांक 296. तैसे होय शरीर, तै ते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी. असं योग्याचं शरीर झालं असतं. त्याला काय म्हटलंय? तैसे होय शरीर. तसं त्याचं शरीर झालं असतं. तसं म्हणजे कसं? केळीच्या खांबाचे सगळे पापुत्रे काढून टाकल्यावर तो जसा उभाचा उभा सरळसोट दिसतो, तसं या योग्याचं शरीर दिसतं. आणि जसं काही आकाशालाच अवयव जोडले आहेत, इतकं हलकं फुलकं त्याचं शरीर दिसत असतं. तैसे होय शरीर, तै ते म्हणजे खेचर, असं त्याचं शरीर दिसत असतं. आणि त्यामुळे हा योगी आकाशात संचार करतोय का काय असं वाटतं. खेचर, खे चरती इति खेचर, खे चरती. खम म्हणजे आकाश, खमची सप्तमी खे. आकाशात विहार करतात ते खेचर, आकाश भ्रमण करतात ते. त्यामुळे हा खेचर म्हणजे वेगळा अर्थ घ्यायचा नाही. खम म्हणजे आकाश, आकाशात विहार करणारा तो योगी वाटायला लागतो. कारण त्याच्या अवयव म्हणजे आकाशाला अवयव जोडले का काय असं वाटतं. असं त्याचं शरीर असल्यामुळे ते म्हणजे खेचर, त्याला आकाश भ्रमण करणारा म्हणावं असं वाटतं. हे पद होता चमत्कार. आणि असं हे घडलं की तो आकाशात असा विहार करायला लागला की चमत्कार पिंडजनी. मग देहधारी सामान्य माणसांना तो चमत्कार वाटतो. साहजिकच आहे ना. त्याचं शरीर आता वायूसारखं हलकं फुलकं झालं आहे. इतकं हलकं फुलकं की आकाशालाच अवयव जोडले असं वाटतं. त्यामुळे तो केव्हाही आकाशात संचार करतो. त्याला असं काही अवयवांना शक्ती लावावी लागत नाही. मनात आलं की तो आकाशात संचार करतो. आणि त्याचं असं त्याने तो त्याचा चमत्कार पाहिला की लोकांना खूप आश्चर्य वाटतं की अरे हा आकाशात उडतो, अरे हा आकाशात उडतो. कारण शरीरच झालं ना. कुंडलिनी आणि जीवात्मा एकत्र आले, एवढा अमूलाग्र बदल योग्याच्या शरीरात असतो. आकाश संचार करतात ते, आकाश मार्गाने ते विहार करतात. आणि मग पिंडजनी चमत्कार. पिंडजनी म्हणजे देहधारी प्राकृत माणसाला, साध्या माणसाला, सामान्य माणसांना तो चमत्कार वाटतो. पाहतो आपण अनेक योगी लोक क्षणार्धात इथून तिथे जातात. नारद मुनी आकाशमार्गाने भ्रमण करतात. कारण हे असं त्यांचं एकत्व त्यांच्या शरीरामध्ये झालेलं असतं. ओवी क्रमांक 297. देखे साधक निघोनी जाये, मागा पाऊलांची वोळ राहे, तेथ ठाई ठाई होय आणि महादिक. अप्रतिम अप्रतिम वर्णन योग्याचं. देखे साधक निघोनी जाय, असा हा हलका फुलका तेजपुंज असा हा योगी चालतो. चालताना तो निघून जातो, चालता चालता तो निघून जातो. पण मागा पाऊलांची वोळ राहे, तो एक तर आकाशमार्गाने भ्रमण करतो, किंवा तो जर जमिनीवरनं चालला तर चालता चालता त्याचे पावलाचे ठसे मागे राहतात. पाऊलांची वोळ, वोळ म्हणजे रांग, त्याच्या पावलांची रांग दिसते. डावं पाऊल उजवं पाऊल, डावं पाऊल उजवं पाऊल टाकतो, ती रांग मागे राहते.
आता त्याच्याबद्दल माऊली काय म्हणताय पहा. केवढं विलक्षण सामर्थ्य या योगाच्या पावलात सुद्धा असतं पहा. तेथे ठाई ठाई होय अणिमादिक. त्याच्या त्या पावलाच्या ठशांमध्ये सूक्ष्म कणाकणांमध्ये अष्टसिद्धी भरलेल्या असतात. अणिमादिक. अणिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व या अष्टसिद्धी आहेत. त्याच्या त्या शरीरात इतक्या भिनलेल्या असतात अंगोपांगी की तो जेव्हा पायी चालतो तेव्हा पावलांची ओळ उमटते रांग, आणि त्या रांगेतल्या प्रत्येक कणामध्ये ह्या अष्टसिद्धी नांदत असतात. तो निघून गेला की त्याच्या पाऊलखुणांमध्ये काय माऊलींची प्रतिभा आहे बघा. आता याच्यातनं त्या योग्याचं फार सामर्थ्य दाखवत नाही आहेत. याच्यातनं माऊलींना असं सांगायचं आहे की तो सोडून देतो अष्टसिद्धी. ह्या योग्यांना अष्टसिद्धीमध्ये काहीच रस नसतो, काहीच नाही, नकोच असतात त्यांना त्या अष्टसिद्धी. कारण सिद्धी आल्या की अहंकार येतो, आणि सिद्धी आल्या की वाचेमध्ये सामर्थ्य येतं. मग नको त्याला नको ते बोललं जातं, नको ते ऐकू येतं, त्यामुळे बंधनं पडतात. म्हणून या योगी लोकांना अष्टसिद्धी नकोच असतात. म्हणून माऊली आपल्या कौशल्याने असं वर्णन करताय की त्याच्याजवळ अष्टसिद्धी असतात, पण तो मागे सोडून जातो पावलामधनं. अष्टसिद्धी या योग्यांना नको असतात. पुढे परी तेणे काय काज आपण पया, अवधारी ऐसा धनंजया, लोप आथी भूतत्रया देहीच्या देही. आता हे अष्टसिद्धींचा विषय काढला आहे की या योग्यांना काही त्याच्यात इंटरेस्ट नसतो. पावलाच्या ठशामध्ये त्या असतात, पण त्या काही त्याला त्याचा उपयोग नसतो, त्यामुळे तो त्यात सोडून देतो. अशा नगण्य असतात त्याला त्या. आता म्हटलं आहे परी तेणे काय काज आपण पया. अर्जुनाला म्हणतात आपल्याला त्याच्याशी काय काम. आपण पया म्हणजे आपल्याला. काज काय, काय काम आपल्याला अष्टसिद्धीशी. त्या योग्याला तर कामच नाही अष्टसिद्धीशी, आपल्याला काय त्याची चर्चा करून उपयोग आहे. अवधारी ऐसा धनंजया. अरे धनंजया, या सिद्धीशी आपल्याला काय करायचं आहे, पुढचं तर ऐक तू. काय ऐक. लोप आथी भूतत्रया देहीच्या देही. ह्या योग्याच्या शरीरामध्ये ह्या देहत्रयी भूतत्रय म्हटलं ना, भूतत्रय 3 पंचमहाभूत पृथ्वी आप तेज याच्या शरीरामध्ये लोप आधी आधीच्या आधीच लोप पावलेले असतात. आपण याच्यापूर्वी पाहिलं होतं पृथ्वी आप तेज, पृथ्वी आणि आप, मग तेज लोप पावलेले आपण पाहिलं, कुंडलिनीचं तेज. त्यामुळे या योग्याच्या शरीरात भूतत्रय म्हणजे 3 पंचमहाभूत. कुठलं. पृथ्वी, आप आणि तेज लय लोप आधीच्या आधीच लोप पावलेले असतात. म्हणजे त्याला कशाचंच देणं घेणं नसतं हो. 3 महाभूत त्याच्या शरीरात लय पावलेले असतात, त्याला अष्टसिद्धींची काही देणं घेणं नसतं. आता ह्या भूतत्रय शब्दाचा अर्थ 3 महाभूत पृथ्वी आप तेज. 299 क्रमांकाची ओवी. पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी हृदया माझी. काही शिकले नव्हते माऊली, व्याकरणशास्त्र नाही, छंदशास्त्र नाही, काहीच नाही, तरी कुठेही एका अनुस्वाराचा फरक पडत नाही. लयबद्ध, छंदोबद्ध, अनुप्रास सगळं जिथल्या तिथे. पदलालित्य हारवी जिरवी विरवी, सुंदर वाटतं. पृथ्वी ते आप विरवी. पृथ्वीला पाणी आपल्यात सामावून घेतं. मग आपा ते तेज जिरवी. ते तेज अग्नी जे आहे ते पाण्याला आपल्यात जिरवून घेतं, आपल्यात सामावून घेतं. तेजा ते पवन हरवी, आणि त्या अग्नीला तो वायू हरवतो. म्हणजे एकमेकांवर मात करणार आहेत ते. पृथ्वीला पाणी आपल्यात सामावून घेतं, पाण्याला तेज जिरवून टाकतं, आणि त्या तेजाला वायू हरवतो. हृदया माझे, हृदयामध्ये. हृदयाकाशात हे जे 3 महाभूत आहे एकमेकांवर कशी मात करतात. पृथ्वीला पाणी आपल्यात सामावून घेतं, पाण्याला तो अग्नी जिरवून टाकतो, आणि त्या अग्नीला वायू हरवून टाकतो. वायू म्हणजे प्राणवायू. अशी हृदयामध्ये याच्या स्थिती असते. ओवी क्रमांक 300. पाठी आपण एकला उरे, परी शरीराचे नि अनुकारे, मग तोही निगे अंतरे गगना मिळे. आता राहिला कोण एकटा. पहिल्यांदा पाण्याने पृथ्वीला आपल्यात सामावून घेतलं, त्याच्यानंतर अग्नीने
अग्नीने पाण्याला भिजवून टाकलं आणि नंतर त्या वायूने म्हणजे प्राणवायूने अग्नीला हरवून टाकलं. मग शेवटी राहिला कोण? फक्त प्राणवायू राहिला. म्हणून इथे म्हणताय पाठी आपण एकला उरे. नंतर तो प्राणवायू एकटाच राहतो. परी शरीराचे नि अनुकारे, पण शरीराच्या आकारात तो राहतो. अनुकारे म्हणजे शरीराच्या आकारानुसार तो राहतो. मग तोही निघे अंतरे, आणि त्यानंतर तोही निघतो आणि गगना मिळे, आणि गगनाला जाऊन मिळतो म्हणजे हृदयाकाशामध्ये तो जाऊन मिळतो. शेवटी एकटा प्राणवायू राहतो आणि मग प्राणवायू जोपर्यंत शरीरात आहे तोपर्यंत शरीराच्या आकाराचाच राहतो आणि मग त्यानंतर तोही पुढे आकाशात मिळण्याकरता जातो म्हणजे तो हृदयाकाशामध्ये मिळून जातो. आधी शरीराच्या आकारात राहतो आणि मग हृदयाकाशामध्ये तो मिळून जातो. प्राणवायू आपल्या हृदयामध्ये प्राणवायू असतो, तो हृदयाकाशात मिळून जातो. ओवी क्रमांक 301. ते वेळी कुंडलिनी हे भाष जाय, मारुत ऐसे नाम होय, परी शक्ती पण ते आहे जवन मिळे शिवी. आत्ता तो प्राणवायू हृदयाकाशात विरून जातो, राहतो तिथे. त्यावेळी त्याच्यात मिळालेली कुंडलिनी हे भाष जाय. तिचं कुंडलिनी हा शब्द चालला जातो. भाष म्हणजे शब्द. जेव्हा तो प्राणवायू तिथे विरतो हृदयाकाशात तेव्हा जीवात्मा कुंडलिनीमधलं कुंडलिनी हा शब्द निघून जातो. मारुत ऐसे नाम होय, त्याला प्राणवायू हे नाव मिळतं. त्या जीवात्म्याला आणि कुंडलींना मिळून वायू म्हणजे मारुत म्हणजे वायू म्हणजे प्राणवायू असं नाव मिळतं. परी शक्ती पण ते आहे, पण तिची शक्ती पण आहेच ते जोपर्यंत ती त्या शिवाला परब्रह्माला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. शक्ती आहे तिची जवन मिळे शिवी. जोपर्यंत ती शिवाला मिळत नाही, जोपर्यंत ती परब्रह्माला मिळत नाही तोपर्यंत ती शक्ती आहे. आज इथेच थांबू. इत्यलम.